कोथिंबीरची वडी म्हटलं की बिना झंझट बिना अट्टाहास ही कोथिंबीरची वडी इझी बनते. परंतु ही वडी बनवताना खूप काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते. ते म्हणजे कधी वडी जास्त चिवट होते, कधी कापताना त्याचे तुकडे पडतात. मग मिश्र पीठ वापरायचं आहे का, फक्त बेसनमध्येच बनवायचं आहे? नमस्कार, हे तर स्वीट किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. कोथिंबीरची अर्धी जुडी बघा इथे मी धुवून चिरून घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 10 ते 15, आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे 4-5 आणि ओवा आहे, शेंगदाण्याचा कूट, सुक्कं खोबरं आणि जिरं घेतलेलं आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी 1-1 चम्मच घेतलेले आहेत. एक मिडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. धना पावडर, गरम मसाला पावडर, खाण्याचा सोडा, हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता सगळ्यात पहिला आपण चिरून घेतलेली कोथिंबीर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. शक्यतो कोथिंबीर अशी बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे. इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे, त्याचं वाटण बनवून घेते. त्यामध्ये लसूण घातलेला आहे आणि जिरं घातलेलं आहे आणि याचं वाटण आता बनवून घ्यायचं आहे. आपल्याला वाटण बनवताना जास्त बारीक वाटायचं नाही आहे, आबडधोबड ठेवायचं आहे. आणि बघा इथे मी आता कोथिंबीरमध्ये कांदा घालून घेतलेला आहे, ओवा घालून घ्यायचा आहे चिमूटभर आणि हे सुकं खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट, हे इन्ग्रेडियंट्स मी 1-1 चम्मच घेतलेला आहे. जर तुमची कोथिंबीर जास्त असेल तर ते 2 चम्मच घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण हे वाटून घेतलेलं मिरचीचं जे वाटण आहे ते घालून घेऊयात. तुम्हाला जर इथे फक्त हिरव्या मिरचीमध्ये बनवायचं नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचा देखील वापर करू शकता. आता मी हे जे उरलेलं आलं लसूण आहे त्याची पेस्ट बनवून घेते आणि बघा ती पेस्ट देखील घालून घेते. आणि आता धना पावडर घातलेले आहे. तुम्हाला जर इथे आमचूर पावडरचा वापर करायचा असेल तर तेही करू शकता. यामध्ये तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता आणि चिंचेचा गूळ देखील वापरू शकता. त्याने देखील ह्याच्यामध्ये आंबट तिखट अशी टेस्ट येते आणि थोडंसं गुळाचा देखील वापर करू शकता. मी हे इन्ग्रेडियंट्स इथे वापरलेले नाहीत. आता मी खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे चिमूटभर. सोडा मात्र बेताने घालायचा आहे. जर जास्त सोडा झाला तर मग त्या वड्या सुटतात तेलामध्ये, आकार धरत नाही आहेत. आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. जर तुम्ही वाटणामध्ये मीठ घातलेलं असेल तर नंतर मिठाचा वापर करताना थोडा बेताने करायचा आहे. आता यामध्ये आपण बेसन पीठ घालून घेऊयात. थोडं थोडं करून बेसन घालून घ्यायचं आहे, एकदम सगळं बेसन ओतायचं नाही आहे. आणि बेसन आपण घ्यायच्या अगोदर थोडंसं चाळून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये थोड्याशा गुठळ्या असतात. जर तुमचं घरचं डाळीचं पीठ असेल तर उत्तमच आहे, कारण त्याने वड्या खूप अशा कुरकुरीत बनतात. म्हणजे तुम्हाला मग नंतर तांदळाची पिठी किंवा ज्वारीचं पीठ वगैरे घालण्याची गरज लागत नाही. तर इथे मी फक्त बेसन पिठामध्येच बनवते वड्या, कारण कुरकुरीत होण्यासाठी, त्याला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी मी यामध्ये खोबऱ्याचं किस आणि शेंगदाणे घातलेले आहेत. आणि हे बघा असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कांदा आवडत असेल तरच घाला, हे ऑप्शनल आहे. मला आवडतो म्हणून मी इथे घातलेलं आहे. आता मी उरलेलं सगळं बेसन यामध्ये मिक्स करून घेते, कारण हे 1 वाटीचं प्रमाणच होतं. जर अर्धी जुडी असेल तर त्याला 1 छोटी वाटी बेसन लागतं. जर तुमची कोथिंबीर जास्त असेल तर याचं प्रमाण थोडंसं वाढेल. अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी असं बेसनचं पीठ लागेल. त्यामध्ये तुम्हाला जर थोडंसं तांदळाची पिठी घालायची असेल तर मग बेसनचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे. आता यामध्ये बघा जो आपला पोहे खायचा चम्मच असतो ते 2 चम्मच पाणी मी इथे घातलेलं आहे. अदरवाईज पाण्याची आपल्याला गरज जास्त पडत नाही कोथिंबीर वडीसाठी. आणि हे बघा किती मस्त असं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे. अगदी प्रमाण व्यवस्थित आहे, म्हणजे जेवढी कोथिंबीर आहे तेवढंच ते बेसन देखील दिसते. कमी जास्त झालं नाही पाहिजे. जर खूपच जास्त बेसन झालं तर ती वडी खूपच अशी कडक बनते आणि मग ती वडी खाण्यासाठी एकदम अशी कडक म्हणजे चिवट अशी होते. एकदम आतून मऊ लुसलुशीत अशी होत नाही. आपल्याला ही वडी कशी बनवायचं आहे, जसं आपलं ढोकळा कसा असतो आतून मऊ
पण हे वडे आपल्याला आतून मऊ हवे आहे आणि वरतून अशी कडक हवी आहे, म्हणजे कुरकुरीत हवे आहे. आणि अशी वडी खाण्यासाठी खूप मस्त लागते. तुम्ही ते 8 दिवस ठेवून देखील खाऊ शकता आणि तोंडी लावण्यासाठी देखील खाऊ शकता. इव्हिनिंग स्नॅक्ससाठी देखील उत्तम पर्याय आहे कोथिंबीर वडी. आणि हे बघा मी यामध्ये तेल घालून मिक्स करून ते आता वडी पात्रामध्ये पसरवून घेतलेलं आहे. याच्या तुम्ही तेल लावून गोळे बनवून देखील उकडवून घेऊ शकता. 10 ते 15 मिनटं मी हे बॅटर उकडवून घेतलेलं आहे चांगलं. आणि बघा चांगलं शिजलेलं आहे. शिजलेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी चम्मच किंवा सुरीच्या साहाय्याने ते त्याच्यामध्ये खुपसून बघायचं आहे. जर बॅटर चिकटलं नाही तर समजून जायचं आहे की आपलं हे वडीचं बॅटर चांगलं उकडलेलं आहे. आता सगळ्या बाजूने चम्मचच्या साहाय्याने हे काढून घ्यायचं आहे, अगोदर मोकळं करून घ्यायचं आहे चारी बाजूने आणि मगच ते काढायचं आहे. अगदी तुम्ही असंच काढायला जाल तर मग ते खाली चिकटलं जाईल. आणि मी या वडी पात्राला खाली तेल लावलं नव्हतं, पण तुम्ही त्याला तेल लावून घ्या म्हणजे ते चिकटणार नाही किंवा आपण तळताना त्या वड्या सुटल्या जातात. त्यासाठी आपण गरममध्येच त्याला कटिंग करून घ्यायचं आहे. अब तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये आता हे कटिंग करून घेऊ शकता. इथे मी स्क्वेअर साईजमध्ये कटिंग करून घेते. जसं आपलं केकचा जो बेस असतो तशा प्रकारे हे आपलं वडीचं बॅटर शिजलेलं आहे आणि एवढं स्पॉन्जी झालेलं आहे बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. घरी नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर मला कमेंट देखील करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत जाऊ. तुम्ही कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा आता या वड्या आपल्या कटिंग करून झालेल्या आहेत. किती मस्त अशा दिसतात, एकदम स्पॉन्जी अशा ढोकळ्यासारख्या. आणि आता या फ्राय करून घेऊयात आपण. आणि खायला देखील खूप टेस्टी लागते ही वडी. आता आपण हे फ्राय करून घेऊयात. वड्या मस्त एकसारख्या साईजमध्ये कटिंग झालेल्या आहेत. इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं होतं आणि ते जास्त गरम झालं, त्यासाठी मी नंतर गॅस बंद करून परत हे तेल थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. वडी तळण्यासाठी तेल जास्त एकदमच कडक गरम करायचं नाही आहे, थोडंसं मीडियम गरम असावं. जेवढ्या बसतात तेवढ्या वड्या यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि फ्राय करून घ्यायच्या आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवरती वडी तळून घ्यायची आहे. बघा मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेते. असं वाटते की या वड्या आहेत की शंकरपाळे, एवढ्या आपल्या खुसखुशीत या वड्या बनतात. आणि यासुद्धा वड्या तशाच झालेल्या आहेत. ते आता हे 4 ते 5 मिनटं वडी तळून घ्यायची आहे. तुम्हाला जर अगदी थोडंसं तेल टाकून जर वडी तळून घ्यायची आहे तर तसं देखील तुम्ही तळून घेऊ शकता, डीप फ्राय न करता. जर कधी जास्त जर तुम्हाला त्या वड्या एकदम स्पॉन्जी जास्त झाल्या असतील तर तव्यावरती ते फ्राय करून घ्यायचे आहे थोडं तेल घालून. तशा वड्या देखील मस्त चांगल्या लागतात आणि भाजून निघते कोथिंबीरची वडे पटकन. आता ह्या बघा, ह्या वड्या मी तळून काढलेल्या आहेत, जास्त करपवलेल्या नाही आहेत. तुम्हाला जेवढा हव्या आहेत कुरकुरीत तशा त्या तळून घ्यायच्या आहेत. आणि किती मस्त वडी तयार झालेल्या आहे बघा. चॅनलवरती नवीन असाल, फर्स्ट टाईम व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.